यापूर्वीच पहिल्या चॅप्टरमध्ये आपण धातू विज्ञान ओळख याच्यामध्ये काय काय पाहिलं, तर धातू कसे तयार होतात, धातूंचं नंतर धातूंपासून अवयव कसे तयार होतात, तसं धातूंचं पंचभौतिक तत्व काय आहे, म्हणजे ते कोणत्या पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे, तसंच आश्रयाश्री संबंध पाहिला, आणखी खूप काही गोष्टी पाहिल्या. त्यामुळे पहिल्या चॅप्टरचं लेक्चर आधी पहा, नंतर हा दुसरा चॅप्टर कुठला आहे, धातुपोषण, हा पाहणार आहोत आपण. तर काय वेगवेगळे अवयव कसे तयार होतात गर्भामध्ये हे पण आपण त्या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं. आता इथे काय दिलेलं आहे, या चॅप्टरमध्ये धातूचं पोषण कसं होतं हे सांगितले. त्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं धातू कसे निर्माण होतात, या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत, त्यांचं पोषण कसं करायचं. त्यामुळे हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. सेवन केलेल्या अन्नाचे अन्नव स्त्रोतसामध्ये पचन झाल्यानंतर अन्नाचे रूपांतर आहारसामध्ये होते. आपल्याला माहिती आहे अन्नव स्त्रोतस काय आहे, आमाशय. म्हणजे आमाशय ही एक पोकळी आहे. स्त्रोतस म्हणजे काय, पोकळी. त्या स्त्रोतसामध्ये आमाशयामध्ये अन्न आपण जेवण ज्यावेळेस करतो त्यावेळेस अन्नाचं वहन कुठं होतं, अन्ननलिकेद्वारे आमाशयामध्ये होते. मग आमाशयामध्ये पाचक पित्तांच्या सहाय्याने त्याचं रूपांतर आहार रसामध्ये होते. त्याचं पचन होऊन काय होतं, आहाराचं काय झालं, आहार रसामध्ये रूपांतर झालं. कशामध्ये, अन्नवस्त्रोतसामध्ये. अन्नवस्त्रोतस काय, आमाशय. आता म्हणजेच अन्न आपण जे जेवण करतो ते अन्न, त्याच्यापासून काय तयार झालं, आहार रस. यालाच काय म्हणतात, स्थूल पचन. म्हणजे अन्नाचं पचन कशामध्ये झालं, आहार रसामध्ये. त्याला स्थूल पचन असं सुद्धा म्हणतात. ग्रहणीमधून आहार रसाचे शोषण होऊन आहार रसाचे वहन हृदयापर्यंत होते. आता आपण सांगितलं आमाशय म्हणजे स्टमकमध्ये काय झालं, अन्नाचं पचन झालं. आता त्यात काय तयार झालं, आहार रस तयार झाला. तो आहार रस काय केला जातो, शोषण केलं जातं. त्याचं समान वायूद्वारे त्याचं शोषण केलं जातं. ग्रहणी म्हणजे ड्युडेनममधून काय केलं जातं, त्या आहार रसाचं शोषण केलं जातं आणि त्याचं वहन कुठे केलं जातं, त्या आहार रसाचं हृदयापर्यंत. म्हणजे त्याला हृदयामध्ये त्याचं शोषण केलं जातं. म्हणजे आमाशयापासून त्याचं वहन हृदयापर्यंत होतं. मग आहार रसामध्ये 7 धातूंचे पोषक अंश असतात. असा जो आहार रस आहे, जो आपण आमाशयामध्ये तयार केलेला आहे, अन्नावर पचनक्रिया करून तो आहार रस तयार केलेला आहे, त्याचं वहन नंतर कुठे होतं, ग्रहणीमधून तो शोषला जातो. त्याचं वहन हृदयापर्यंत केलं जातं. आणि अशा आहार रसामध्ये काय असतं, 7ही धातूंचे पोषक अंश असतात. म्हणजे असा जो आहार रस तयार आहे त्याच्यात 7ही धातूंचे पोषक अंश असतात. सूक्ष्म अंश असतात. पुन्हा जर हा रस धातूचा अंश आहे तर त्याच्यापासून रस धातू तयार होतो. पुन्हा जर हा रक्त धातू पोषक अंश आहे तर पुन्हा त्याच्यापासून रक्त धातू हा निर्माण होतो. त्यामुळे त्या आहार रसामध्ये 7ही धातूंचे पोषक अंश असतात. आहार रसामध्ये मलांश नसल्याने आहार रसाला सारभूत म्हटले आहे. म्हणजे हे प्युअर आहे. एक तर काय होतं, आमाशयामध्ये आहार रस आणि दुसरा जो मल आहे म्हणजे किट्ट हा तयार होतो. तर सार भाग म्हणजेच आहार रस. सार भाग म्हणजेच काय, आहार रस. ठीक आहे. हा सार भागामध्ये काय असतात, 7ही धातूंचे पोषक अंश असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये मल हा भाग नसतो. मलांश नसल्याने त्याला सारभूत म्हटलं आहे. कारण हा सार फक्त न्यूट्रिएंट आहे. याच्यामध्ये फक्त 7 धातूंचे पोषक अंश आहेत, त्याच्यामध्ये मल नाही. त्यामुळे त्याला सारभूत असं म्हटलं जातं. आहार रसाच्या उत्पत्तीचं स्थान. आता आहार रस कुठे तयार होतं, आपल्याला माहिती आहे आमाशयामध्ये तयार होतो. त्याचं शोषण कुठून केलं जातं, ग्रहणीमधून त्याचं शोषण केलं जातं. म्हणजे आमाशयामध्ये अन्नपचन झाल्यानंतर सार भागाचे शोषण ग्रहणीमधून रसरक्तामध्ये केले जाते. आमाशय म्हणजे स्टमक, ड्युडेनम म्हणजे ग्रहणी. आमाशय, आता हे आमाशय आहे. इथून नंतर हे काय आहे, ड्युडेनम आहे. हे ड्युडेनम, हे आमाशय आहे म्हणजे स्टमक. याच्यातून काय होतं, इथे पचन होतं आहाराचं. आहाराचं पचन झाल्यानंतर तयार होतं आहार रस इथून येणार. मग या ड्युडेनम म्हणजे ग्रहणीमधून त्याचं शोषण होतं. नंतर तो कुठे गेला जातो, शोषण करून याला हृदयापर्यंत त्याचं वहन केलं जातं. म्हणजेच आमाशयामध्ये अन्नपचन झाल्यानंतर सार भागाचे शोषण ग्रहणीमधून रसरक्तामध्ये होते. म्हणजे रसरक्ताद्वारे ते कुठं पोहोच केलं जातं, हृदयामध्ये त्याचं वहन केलं जातं. रसरक्तामध्ये शोषण झालेल्या आहार रसाचे वहन हृदयामध्ये होते. आता सांगितलं. याचं नंतर कुठं वहन होतं, हृदयामध्ये होतं. आता सारकिट्ट विभाजन काय असते हे पाहूया. सारकिट्ट विभाजन, आहार रसाचे ग्रहणीमध्ये शोषण झाल्यानंतर शरीराला निरुपयोगी असा अन्नाच्या अपाचित अंशाला
पक्वाशयामध्ये शिल्लक राहतो, त्यालाच किट्ट म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय काय तयार होतं आमाशयामध्ये, एक तर अन्नापासून आहार रस आणि दुसरा मलभाग म्हणजे त्याला किट्ट पण म्हणतात, तो तयार होतो. तर याचं आहार रसाचं शोषण कुठे झालं, ग्रहणीमध्ये झालं, पण किट्ट भाग हा पुढे पक्वाशयामध्ये जातो आणि पक्वाशयामधून त्याला नंतर एक्सक्रीट केलं जातं. तोच अनडायजेस्टेड पार्ट त्यालाच काय म्हणतात, किट्ट असे म्हणतात, असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं पृथक्करण म्हणजे काय, सेपरेशन कुठं होतं, पक्वाशयामध्ये होतं. अन्नामधील आहाररस आणि दुसरं काय, किट्ट भाग म्हणजेच मलभाग यांचं पृथक्करण म्हणजे सेपरेशन कुठं होतं, पक्वाशयामध्ये होतं. म्हणजे ग्रहणीमधून त्याचं आहाररसाचं शोषण केलं जातं आणि किट्ट भागाला पक्वाशयामध्ये घेऊन गेलं जातं. पक्वाशयामध्ये तो शिल्लक राहतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात, किट्ट असे म्हणतात. आहाराच्या सार भागाचे शोषण होऊन किट्ट भागाचे पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेला सार किट्ट विभाजन असे म्हणतात. म्हणजे हे सेपरेशन झालं आहार रसाचं आणि किट्ट भागाचं जे सेपरेशन कुठे होतं, पक्वाशयामध्ये, आणि त्यालाच काय म्हणतात, सार किट्ट विभाजन असे म्हणतात. सार कोणाला म्हटलेले, आहार रसाला सार म्हणतात आणि किट्ट जो एक्सक्रिएटरी भाग आहे त्याला किट्ट म्हणतात. यांच्या सेपरेशनलाच विभाजन म्हणतात. याच पूर्ण प्रोसेसला सार किट्ट विभाजन असे म्हणतात. म्हणजे पृथक्करण कुठे होतं, पक्वाशय. मग हे पी फॉर पक्वाशय आणि पी फॉर पृथक्करण हे लक्षात ठेवण्यासाठी पृथक्करण कुठं होतं, तर पक्वाशयामध्ये होतं. अग्निसमानवायू म्हणजे समानवायू काय करतो, हेल्प करतो विभाजन होण्यासाठी. अग्नी आणि समान वायू काय करतो, हेल्प करतो विभाजन होण्यासाठी. कारण समान वायू काय करत असतो, ग्रहणीमधून सार भागाचे शोषण करतो, मग त्याने त्याला सेपरेट केलं. बाकी अग्नी पण याच्यात इम्पॉर्टंट आहे, तो पण हेल्प करतो. त्यामुळे विभाजन होताना समान वायू हा इम्पॉर्टंट आहे. आता पुढे आपण पाहूया आहार रसाचे वहन. ग्रहणीमधून आहार रसाचे शोषण होऊन हृदयापर्यंत त्याचे वहन केले जाते. आपल्याला माहिती, ग्रहणी म्हणजे डिडेनममधून आहार रसाचे शोषण केले जातं, रसरक्तामधून त्याला पुन्हा हृदयापर्यंत वाहून नेलं जातं. हृदय हे आहार रसाचे स्थान आहे. म्हणजे आहार रसाला कुठे घेऊन गेलं जातं, हृदयामध्ये. त्यामुळे हृदय हे काय, आहार रसाचे स्थान आहे. आहार रसाचे शरीरामधील वहन, शरीरामध्ये त्याचं वहन कसं होतं, हृदयामध्ये ते घेऊन गेले, नंतर हृदयामधून पूर्ण शरीराला आहार रस पोचला पाहिजे, प्रत्येक अवयवाला आहार रस मिळाला पाहिजे. कारण त्याच्यातच धातूंचे सात धातूंचे पोषक अंश आहेत, ते मिळाले तर अवयव जो अवयव आहे, ज्याला ज्या अंशाची गरज आहे त्यानुसार तो कार्य करणार आहे. त्यामुळे आहार रसाचे पूर्ण शरीरामध्ये वहन कशा प्रकारे होते हे पाहूया. हृदयामधून 24 धमन्यांचा उगम होतो. म्हणजे 24 धमन्या कुठून स्टार्ट होतात, हृदयामधून, आणि त्या प्रत्येक शरीराच्या पार्ट्सकडे कशा जातात, 10 डिवाइड होतात धमन्या, ज्या अधो दिशेने जातात. नंतरच्या 10 कुठे, ऊर्ध्व दिशेने. अधो दिशेने म्हणजेच पाय अधो दिशेला आहेत, म्हणजे खालच्या दिशेला. पायांकडे ज्या धमन्या जातात 10. वरती ऊर्ध्व दिशेला म्हणजेच कुठे, आपलं शिर आहे, शिर म्हणजे मस्तक, त्या ठिकाणी जातात ते 10 धमन्या. 4 धमन्या कुठे जातात, तिर्यक दिशेने म्हणजेच तिरक्या दिशेने. शाखा म्हणजे हातांकडे जातात. म्हणजे 24 धमन्या कशी डिवाइड होतात, 10 अधो दिशेने, 10 ऊर्ध्व दिशेने आणि 4 धमन्या तिर्यक दिशेने जातात. तर हृदयामधून किती धमन्यांचा उगम होतो, 24. हा MCQ आहे आणि अशा प्रकारे त्या डिवाइड होतात. आता आपण आहार रसाचे कार्य पाहूया. सुश्रुतोक्त कार्य दिलेलं आहे आहार रसाचं. आहार रसाचं काय काय कार्य आहे, तर्पण करणे म्हणजे शरीराला पोषक अंशाचा पुरवठा करून त्यांची तृप्ती करणे. आता आहार रस हृदयामधून प्रत्येक अवयवाला 24 धमन्यांमार्फत पुरवला जातो आणि त्याच्यामध्ये आहार रसामध्ये काय असतं, पोषक अंश असतो, जो गरजेचा असतो की त्याच्यापासून काय बनवतात. आता रसपोषक अंश असेल तर त्याच्यावर धातग्नीची प्रक्रिया होते. नंतर पुढे आहे हे काय आहे ते धातग्नी, याची प्रक्रिया होऊन रसधातू तयार होतो. मग हा रसधातू कशासाठी उपयोगी आहे, त्या अवयवाचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे तर्पण कार्य करतो, म्हणजे शरीराला पोषक अंशाचा पुरवठा करून तृप्ती करणे. हे काम कोण करतं, आहार रस करतो. नंतर वर्धन करणे. वर्धन म्हणजे आहार रसामध्ये सप्तधातूंचे पोषक अंश धातूंना मिळाल्यामुळे धातूंची वाढ होणे म्हणजेच वर्धन होय. आता असा जर रसपोषक अंश असेल त्याच्यामध्ये आहार रसामध्ये, तर त्याच्यावर रसधातकण्याची क्रिया होऊन काय होतं, रसधातू तयार होतं. मग ह्या रसधातूने काय होणार आहे, त्या धातूची वृद्धी होणार आहे. वृद्धी म्हणजे वाढ होणार आहे, त्यालाच काय म्हणतात, वर्धन म्हणतात. आणि हे जास्त कोणामध्ये पाहायला मिळतं, बाल. कारण की जेव्हा बाल्यावस्थेमध्ये वर्धन म्हणजे वृद्धी होणे, धातू निर्माण होणे हे इम्पॉर्टंट असतं. वर्धन जास्त कुठे होतं, बालावस्थेमध्ये होतं. म्हणजे बाळाची वाढ फास्ट होते. नंतर धारण म्हणजे धातूंची झीज होऊ न देणे. धातूंची झीज होऊ न देणे म्हणजे मध्यम अवस्था.
तारुण्य अवस्था याच्यामध्ये धारण हे कार्य होतं. आणि यापन म्हणजे वार्धक्यामध्ये क्षीण होत असलेल्या देहाला टिकवून ठेवण्याच्या कार्याला यापन म्हणतात. म्हणजे वार्धक्यामध्ये काय होतं, धातूंची झीज होते, तर ती झीज कमी करणे यालाच यापन असं म्हणतात. म्हणजे तर्पण, वर्धन, धारण आणि यापन हे आहार रसाची 4 सुश्रुतोक्त कार्य आहेत. आता आपण सुश्रुतोक्त कार्य पाहिली. आता आहार रसाची चरकोक्त कार्य आपण पाहणार आहोत. आहार रसापासून सर्व धातूंचे सात व ओज या घटकांचे पोषण होते. चरक काय म्हटलेले आहेत, त्यांनी पण सेम सांगितलेले आहे. 7 धातू यांचे पोषक अंश असतात आहार रसामध्ये, त्याच्यापासून काय नंतर तयार होतात, 7 धातू तयार होतात, म्हणजे त्या धातूंचं पोषण होतं. तसंच इथे एक एक्स्ट्रा काय सांगितलेले, ओजाचं पण पोषण होतं हे सांगितलेलं आहे. आहार रसाचे गुण काय सांगितले, आहार रस द्रव्य गुणाचा असतो, आपल्याला माहिती त्याचं वहन होते, याचा अर्थ तो द्रव्य गुणाचा आहे. आणि सर्व शरीरामध्ये तो भ्रमण करतो, कारण हृदयामधून 24 धमन्यांचा उगम होतो. त्या 24 धमन्यांनुसार सर्व शरीरामध्ये आहार रसाचे वहन केले जाते, म्हणजे सर्व शरीरामध्ये तो भ्रमण करतो, कारण तो द्रव्य आहे. नंतर आहार रसाचे विक्षेपण, व्यानवायूमुळे आहार रसाचे विक्षेपण होते. हृदयाचे आकुंचन प्रसरण, व्यानवायू काय करतो, आहार रस कुठे आलेला आहे, गृहिणीमधून हृदयामध्ये आलेला आहे. नंतर हृदयामधून सर्व अवयवांना पाठवण्यासाठी व्यानवायू मदत करतो. म्हणजे विक्षेपण म्हणजे सर्व अवयवांना आहार रस पुरवणे, म्हणजे हृदयापासून त्याचं विक्षेपण करणे, त्याच्यामध्ये व्यानवायू मदत करतो. व फॉर व्यानवायू आणि व फॉर विक्षेपण असं लक्षात ठेवा. मग व्यानवायूमुळे काय होतं, हृदयाचं आकुंचन प्रसरण नंतर होतं. आकुंचन प्रसरण म्हणजेच प्रस्पंद, म्हणजेच आकुंचन प्रसरण, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं. नंतर त्यामुळे काय होतं, रक्ताचं विक्षेपण होतं सर्व शरीरामध्ये. मग आहार रस त्याच्यातून विक्षेप होतो, त्याचं आहार रसाचं विक्षेपण सर्व शरीरामध्ये मग आहार रस मिळाला जातो, म्हणजे सर्व अवयवांना आहार रस मिळतो. तर इथे ट्रिक दिलेली, व्यानवायू हे लक्षात ठेवण्यासाठी त्याचं कार्य काय आहे, विक्षेपण करणे. तसंच आपण काय सांगितलेलं, पक्वाशय, पी फॉर पक्वाशय, पी फॉर पृथक्करण, तसंच व्ही फॉर व्यानवायू, व्ही फॉर विक्षेपण, हे लक्षात ठेवा. आता इथे पण 3 प्रकारचे विक्षेपण दिलेले आहेत. रसरक्ताचे विक्षेपण 3 प्रकारे होतं. जलाप्रमाणे म्हणजे पाण्याप्रमाणे, पाणी कसं अधोदिशेने वाहतं, त्यामुळे अधोदिशेने त्याचं दिलेलं आहे. नंतर अधोदिशेने कुठे जातं, तर उदर म्हणजे पोट किंवा स्टमक व पायांकडे अधोदिशेने. अग्नीच्या ज्वालाप्रमाणे म्हणजे अग्नीच्या ज्वाला कशा वरती जातात ना, त्यामुळे ऊर्ध्व दिशेने कुठं, शिरप्रदेश म्हणजे डोक्याकडे, मस्तकाकडे. तसेच शब्दाप्रमाणे, शब्द कसे जातात, आपण ज्यावेळेस बोलतो शब्द कसे जातात, तिर्यक दिशेने जातात, त्यामुळे हात काय आहेत, शाखा म्हणजेच हात, हे हात तिरक्या दिशेने आहेत ना, आपले आडव्या दिशेने आहेत, त्यामुळे काय म्हणतात, तिर्यक दिशेने हातांकडे जाणे, तर हे इम्पॉर्टंट आहे. जलाप्रमाणे अधोदिशेने, अग्निप्रमाणे अग्नीच्या ज्वालेप्रमाणे ऊर्ध्व दिशेने आणि शब्दाप्रमाणे तिर्यक दिशेने. आता किट्ट काय असतं हे पाहूया. आता आपण आहार रस पाहिला. आता आहार रस झाल्यानंतर दुसरा पार्ट काय होता, जो पृथक्करण झाल्यानंतर तयार झालेला तो किट्ट भाग होता. किट्ट भाग म्हणजे काय हे पाहूया. अन्नामधील शरीर पोषक अंशाला आहार रस म्हणतात. जो पोषक अंश त्याला आहार रस, आणि जो अपाचित अंश म्हणजे जो पोषण करत नाही, जो मल भाग आहे त्याला काय म्हणतात, किट्ट भाग म्हणतात. अन्नामधील शरीर पोषक अंशाला आहार रस म्हणतात, अन्नामधील अपाचित अंशाला किट्ट म्हणतात. तर पक्वाशयामध्ये याचं पृथक्करण होतं, हे आपण पाहिलं. आहार रसाचं आणि किट्ट याचं पृथक्करण म्हणजे सेपरेशन कुठं होतं, पक्वाशय, पी हे यावरून लक्षात ठेवायचं आहे. किट्ट भागापासून शरीरामधील विविध मलांची निर्मिती होते, तसंच मलांचं पोषण होतं. किट्ट हा स्वतः एक मल आहे, तर या किट्ट हा मल स्वतःच एक मल आहे, त्यापासून नंतर जी शरीरामध्ये मल तयार होतात ते किट्ट भागापासून तयार होतात. तसंच ह्या किट्ट भागापासूनच त्याचं वेगवेगळ्या मलांचं पोषणसुद्धा किट्ट भागापासून होतं. मल शरीरामध्ये साचत नाहीत, आपल्याला माहिती आहे मलाचं एक्सक्रिएशन केलं जातं, मल शरीरामध्ये साठत नाहीत. मलांचे उत्सर्जन शरीराबाहेर होते, ते शरीरात साचत नाहीत म्हणून त्याचं उत्सर्जन कुठं होतं, शरीराबाहेर होतं. तर आता हे MCQसाठी हे चार्ट इम्पॉर्टंट आहे. तर इथे वेगवेगळे मल दिलेले आहेत. अन्नमलापासून काय तयार होतं, पुरुष मूत्र आणि वायू. मूत्र म्हणजे काय, युरिन. पुरुष म्हणजे काय, फिसेस. आणि वायू म्हणजेच अपान वायू, हे तयार होतात अन्नमलापासून. रसधातूपासून आता इथे प्रत्येक धातूला आहे, रसधातू, रक्तधातू, मांसधातू, मेदधातू, अस्थिधातू, मज्जाधातू, शुक्रधातू, प्रत्येक धातूंचा इथे वेगवेगळे मल दिलेला आहे, ते इम्पॉर्टंट आहे. रसधातूपासून कुठला मल तयार होतो, कफ हा मल तयार होतो. रक्तधातूचा मल काय आहे, पित्त. मांसधातूचा काय आहे, खमल. ख म्हणजेच पोकळी, तर कान, नाक, योनिमार्ग या पोकळीत जो मल तयार होतो त्याला खमल असं म्हणतात. मेदपासून स्वेद हा मल तयार होतो. अस्थिपासून केश, नखे आणि श्मश्रू. श्मश्रू म्हणजेच दाढी किंवा मिशा, यांना श्मश्रू म्हणतात. मज्जा म्हणजेच अक्षित व क्वीट
हे 3 आहेत. अक्ष म्हणजे डोळे, त्वक म्हणजे त्वचा आणि वीट म्हणजे फिसेस. याचा जो स्नेह आहे त्यालाच काय म्हणतात, मज्जा. तो त्याचा मल आहे. शुक्रचा काय, ओझ हा मल कोणी सांगितलं, वाघभटांनी सांगितलेला आहे. इथे इम्पॉर्टंट आहे. वाघभट आणि सुश्रुतानुसार शुक्रचा ओझ हा मल आहे, पण हा ओझ उपधातू सांगितलेला आहे. शारंगधरने शुक्रधातूचा ओझ हा उपधातू सांगितलेला. हा इम्पॉर्टंट आहे कारण याच्यात कन्फ्युजन होतं. शारंगधर आणि शुक्रधातूचा हा ओझ काय सांगितलेला आहे, उपधातू सांगितलेला आहे, पण वाघभट आणि सुश्रुतांनी हा शुक्रधातूचं काय सांगितलेलं आहे, मल सांगितलेला आहे. तर हे मल ही इम्पॉर्टंट आहेत कारण पुढे ज्यावेळेस आपण धातू पाहतो प्रत्येक धातूमध्ये हे मल दिलेले आहेत त्याचे. तर आताच लक्षात ठेवलं तर सोपं जाईल कारण हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर MCQ तयार होतो. तर हा चॅप्टर इथेच संपलेला आहे. तुम्हाला ह्या नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.